9 डिसेंबरच्या दिवशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली व पुढे काही दिवसांनी या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तीचा हात असल्याचं स्पष्ट झालं आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होऊ लागली। त्यानंतर पुढे 82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। 4 मार्चला देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालाकडे पाठवण्याचं सांगितलं। या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहकारी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याने धनंजय मुंडेवर राजीनामा देण्याचा दबाव होता। 3 मार्चला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले व संपूर्ण महाराष्ट्र संतापला व त्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे काही जणांनी ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या अडचणीत आल्या आहेत। कोण कोण धनंजय मुंडेच्या राजीनाम्यामुळे अडचणीत येऊ शकतं, मुंडेंनी राजीनामा देण्या अगोदर आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भूमिका काय आहेत ते पाहूया व्हिडिओमध्ये। या संपूर्ण विषयावर पंकजा मुंडे कधी काय बोलल्या ते पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी झाली। त्यानंतर 12 डिसेंबर 2024 रोजी गोपीनाथ गडावर झालेल्या सभेत पंकजा मुंडे या प्रकरणावर म्हणाल्या, ही जी हत्या झाली त्याबद्दल मी तीव्र संताप व्यक्त करते। या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करते। ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे, ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही। मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना बोलली आहे, या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। बीड जिल्ह्यात हे चालणार नाही आणि यावर राजकारण चालणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव वारंवार घेतलं जात होतं। त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत होती। पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत 1-2 प्रतिक्रिया दिल्या, पण पंकजा मुंडे कधीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलल्या नाहीत। संतोष देशमुख हे भाजपचे पदाधिकारी होते। त्यांनी पंकजा मुंडे यांचं बूथप्रमुख म्हणून काम केलं होतं। मात्र त्यांच्या हत्येनंतरही पंकजा मुंडे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेल्या नाहीत। यावरून विरोधक व आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली व आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे नागपूरमध्ये असूनही मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलल्या आहेत। पंकजा मुंडे म्हणाल्या, मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला हवा होता। मुळातच ही शपथच व्हायला नको होती, तर या सर्व गोष्टींना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। धनंजय मुंडेंनी पण आधीच राजीनामा द्यायला हवा होता, त्यामुळे याचा कदाचित गरिमामय मार्ग मिळाला असता। जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करतो तेव्हा राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। त्यांनी हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे। देर आये दुरुस्त आये। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतलेली पूर्वीची भूमिका त्यांना गोत्यात आणू शकते असा अनेकांचा अंदाज आहे। नामदेव शास्त्री यापूर्वी म्हणाले होते, धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेचे पुतणे आहेत। त्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही, मात्र त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे। यातून आमच्या संप्रदायाचं खूप मोठं नुकसान झालं। धनंजय मुंडेवर कितीही आरोप होत असले तरी भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कम उभा आहे। ज्या लोकांनी मस्साजोगचे प्रकरण केले, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यम का दाखवत नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे। धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे माणूस नाही, मात्र त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे। वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठीशी उभा आहे असे संकेत त्यांनी दिले होते। त्यांच्या या भूमिकेवर त्यावेळी अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते। आता नामदेव शास्त्री काय बोलणार यावर सगळ्याचं लक्ष होतं, पण नामदेव शास्त्रींनी तब्येत ठीक नसल्याचं कारण देत बोलण्याचं टाळत आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर लक्ष्मण हाके यांची भूमिका देखील अडचणीत येऊ शकते। देशमुखांच्या हत्येनंतर अनेक नेते मुंडेंचा राजीनामा द्या अशी मागणी करत असताना त्या नेत्यांना लक्ष्मण हाके यांनी विरोध केला होता। मनोज जरांगे यांनी परभणीतून देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर घरात घुसून मारू असा इशारा दिला होता। त्यावर हाकेंनी जरांगेवर टीका केली होती।
जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही. तुमच्यात जर दम असेल तर कधी केव्हा ते सांगा. धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू न द्यायला. कोण आहेत ते जरांगे? जरांगे गुंड आहेत असं लक्ष्मण हाके म्हणले होते. सुरेश धस स्वतःच्या राजकारणासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करत आहेत. त्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना धाकात ठेवण्याचं काम केलं आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी सुरेश धसांवर केला होता. या व्यतिरिक्त हाके यांनी राजीनामा मागणाऱ्या नेत्यांना तुमचा इंटरेस्ट नेमका कशात आहे? संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा देण्यात की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात? निर्णय प्रक्रियेतून ओबीसी माणूस बाजूला करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. सर्व पक्षीय लोक धनंजय मुंडेंना टार्गेट करत आहेत असा आरोपही केला होता. आता मुंडेंनी राजीनामा दिल्यामुळे हाकेची ही भूमिका त्यांना अडचणीत आणू शकते. या सर्व प्रकरणात पुढे काय होणार, तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा.